मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीतून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। याच पार्श्वभूमीवर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यानंतर इचलकरंजीत त्यांचा रोड शो होईल। महत्त्वाचं म्हणजे आज मुंबईतील वरळी डोम इथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा भव्य मेळावा पार पडणार आहे आणि याचद्वारे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरू होईल। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, या कार्यक्रमाची रूपरेषा काय? श्यामल, नक्कीच भव्य दिव्य असं स्टेज आहे ते या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय, कारण की याच वरळी डोम मध्ये तर खरं तर 2 ठाकरे एकत्र येणार अशा पद्धतीची घोषणा देखील आहे ती झाली होती आणि त्याच ठिकाणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही जाहीर सभा आहे ती होताना पाहायला मिळणार आणि यासाठी ही जय्यत तयारी आहे ती झालेली पाहायला मिळते। आज सगळे जे मुंबईतले उमेदवार आहेत ते देखील या सभेला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री या उपमुख्यमंत्री कशा पद्धतीने ठाकरे बंधूंवर निशाणा साधतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की मुंबईतली लढाई ही सगळ्यात महत्त्वाची लढाई मानली जाते आणि विशेष करून ठाकरे विरुद्ध महायुती अशा पद्धतीची लढाई सध्या दिसून येते आणि यासाठीच कुठेतरी ही जय्यत तयारी आहे ती केलेली पाहायला मिळते महायुतीकडून। त्यामुळे आज नेमकं मुख्यमंत्री कोणावर निशाणे साधतायत की काय आरोप करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच गणेश, त्यामुळे या सभेतून कोणावर निशाणा साधला जातोय ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।